पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचोली गणात विकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे। विकास महर्षी रायभान जाधव विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सीताबाई तुकाराम वानखेडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडलाय। चिंचोली येथे आयोजित या भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रमात विकास आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विकासात्मक मुद्द्यांवर भर देत उमेदवार सीताबाई वानखेडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले। गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विकास आघाडी कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। या रॅलीला आणि सभेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विशेषतः महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। या दमदार सुरुवातीमुळे चिंचोली गणात विकास आघाडीचे पारडे जड झाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। श्री तुकाराम वानखेडे यांच्या सुविधेपत्नी आणि आमचे ज्येष्ठ बहिणी सीताबाई वानखेडे यांना चिंचोलीच्या गणातनं पंचायत समितीच्या रायभान जाधव विकास आघाडीची उमेदवारी मी जाहीर करत आहे। निशाणी आहे शिलाई मशीन 6 नंबरचं बटन। सगळ्यांनी मला बहुमतानं जय करा। जोपर्यंत मी जिवंत आहे तसं मला एका माणसानं सांगितलं की वानखेडे साहेब, वानखेडे भाऊ, तुमचा तलाव आला की आपलं राशन दुकान आलं तेव्हापासून इकडचं दाणं इकडे होत नाही, पण आम्हाला 1 किलो धान्य एका गावामध्ये सांगितलं का कमी भेटतं। मी मोबाईल काढला आणि लगेच कलेक्टर साहेबाला फोन लावतो। 2 माणसं आले, त्यानं माझा हात दाबला किंवा एक माणूसच याच्याकडून 1 किलोचं सांगतो पण बी 10 किलो याच्याकडून खातो। त्याच्यामुळं मी ती बातमी काही दिली नाही। तसंच बरेचसे लोक चिंचोलीचे माझे काकासारखे, पोलीस पाटलासारखे बरेच लोकांनी मला सांगितलं, रामदास मामासारखे, की बा तुम्ही भाजपचे तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत संबंध आहे। खरोखर माझे संबंध आज बी आहे। माझं तिकीट कोण्या मंत्र्यानं, कोण्या आमदारानं, कोण्या खासदारानं माझं तिकीट काटलं नाही, पण उदयसिंग राजपूत जो भरतसिंग राजपूत जे भाजपचं इथे युती झाली होती आणि त्या युतीमध्ये अतुल साळवे साहेब मंत्री, भागवतजी कराड साहेब, केनेकर आमदार साहेब, मी त्यांच्या शेजारी बसलेलो होतो। मुख्यमंत्री साहेबाचा आणि शिंदे साहेबाचा वरून आदेश होता की भाजपचा आपल्याला युती करणं फार जरुरी, शिंदे गटाची राष्ट्रवादी गटाची युती करणं जरुरी। त्याच्यामुळं संध्याकाळी 5 वाजता त्याने सांगितले की तुकाराम वानखेडे की तुम्ही तुमच्या कामाला लागा, आम्ही तुमच्या मनापासून भाजप सरकार, शिंदे गट सगळे माझ्या तुमच्या आशीर्वादानं पाठीमागं आहे। माझं तिकीट वरून काटलं नाही, माझं तिकीट भारत बोनं काटाचं कारण झालं की चिंचोलीमध्ये जे 5000 मतदान आहे आणि ओपन मराठा जर महिला घेतली तर मराठा लोकांचं मतदान भारत बोला मिळेल असं म्हणून करतं। कोणाचे जर गैरसमज असेल, मी आज बी तुमच्या समोर दिल्लीचे मंत्री असो, मुंबईचे मंत्री असो, कलेक्टर तहसीलदार असो, आताही फोन लावू शकतो। मला भाजपचा नाही, मला सगळ्या पक्षाचा मनापासून आशीर्वाद आहे। पण भ्रष्टाचार 5 वर्ष मी उधळणार नाही। जेवढा या माझ्या जाहीरनामा पंचायत समिती आहे, मनापासून तुमचे कोणतेही काम मी आज बी फोनवर करतो। कोणाचंही काम असो मी अर्जंट डायरेक्ट काम करतो। मी राजकारणी मतदान पुरता मी चॉकलेट देणारा माणूस नाही आहे। तुमची जर खरोखर 5 वर्षे सेवा करायची मला जर संधी दिली तर संधीचं मी 100% सेवा करीन आणि याच्यात कधीच कमी पडणार नाही। मला देवानं काही कमी केलेलं नाही आहे। मी बिगरडागी सोन्याची जशी पैसे बनत्या तसं मी बिगरडागी सोनं आहे। आणि तसं तुम्हाला विनंती करतो की बा तुम्ही सगळे पत्रकार, TV चॅनल आले, तुमचाही चिंचोलीच्या जगदमाता वतीनं आशीर्वाद करतो। फक्त हर्षूदादाचे हात बळकट करा आणि हर्षूदादा तर आमच्या मागं टायगरच आहे, पण आम्ही हर्षूदादाच्या कानापर्यंत काम जाऊ देणार नाही। त्यांच्या आशीर्वादानं आमच्याकडून नाही काम झालं तर आमच्या मागं तर एकच वादा आणि हर्षूदादा। NTV न्यूज मराठी कन्नड, छत्रपती संभाजीनगर।